कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी कोण आहे तू? आई ओके? कमाल आहे तुझी। किचन मध्ये काय करतेयस? फिरायला आले होते, दिसतंय ना झोपले होते। मला माहित नव्हतं। माहित असायची काय गरज आहे? तुम्ही आलात, अंधार होता, शहाणा माणूस काय करतो, आधी लाईट लावतो आणि मग येतो। लाईट लावून यायचं होतं ना। भाई ग, इतका दुखतोय ना हात। तुम्ही नेहमी असंच करता का? सरळ रेषेत चालत जाता? नेहमी? हो, मंदिरात पण तुम्ही त्या दिवशी तेच केलं। इतकी सुंदर रांगोळी काढली होती मी, त्यावरनं चालत गेलात। चालत गेलो नव्हतो, थांबलो होतो तिथे। मी ओरडले म्हणून थांबलात आणि त्यासाठी सॉरी म्हणालो होतो मी। काय बाई, 4 डोळ्यात पण दिसत अजिबात नाही। तुम्हाला 4 डोळे? मला नीट दिसतं ओके? कदाचित तुला कळत नाही की हे किचन, गॅस स्टव, फ्रीज, भांडी, स्वयंपाक करायची जागा आहे, झोपायची नाही। तेवढं कळतं मला। गावाकडे नाही सोचले चालत तुमचे, जिथे जागा मिळेल ना तिथे झोपावं लागतं। मला आर्ग्युमेंट करायची नाही, किचन मध्ये झोपायचं नाही, सिंपल। असं कसं? बाई साहेबांनी मला राहायला हीच जागा दिलीये, मग इथेच झोपणार ना? आईने सांगितलं, मला माहित नव्हतं, सॉरी। असे काय सॉरी बोलायचं ते पण इतकं तुटकपणे? स्वतःचीच चूक आहे, पण काहीच वाटत नाही। आई ग, किती जोरात पाय दिलाय मी। काय समजते ही मुलगी स्वतःला? आणि नेमकं माझ्याच रस्त्यात का असते ही? सॉरी का दुखतोय ना हात? आई ग, आता काय आहे तुमचं? पुन्हा हातावर पाय द्यायचंय का? सतत किचन मध्ये येऊन झोपमोड का करताय? नाही, तसं सांगून टाका ना, मी अंगणात जाऊन झोपते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।